5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार महिला आरक्षणाचा नवीन घटना दुरुस्ती विधेयक संसदेमध्ये घेऊन येत आहे। काय आहे हे विधेयक? देशात या विधेयकाने लोकसभेच्या किती जागा वाढणार आहेत? पाहूया त्यावरचाच हा रिपोर्ट। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 च्या कायद्यात बदल करण्यासाठी नवीन विधेयक आणणार आहे। हा कायदा सप्टेंबर 2023 मध्ये संसदेत मंजूर करण्यात आला होता। यानुसार लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना सभागृहात 1/3 आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती। मात्र ही तरतूद करताना नव्याने होऊ घातलेल्या 2026 च्या जनगणनेचा आधार घेऊन ही संख्या वाढवण्यात येणार होती। मात्र सध्या सुरू असलेल्या जनगणनेनुसार वेळेअभावी 2026-27 च्या जनगणनेनुसार हे शक्य नसल्याने केंद्र सरकार जुन्या 2011 च्या जनगणनेचा आधार घेण्याचा विचार करत आहे। सरकारकडून 2011 च्या जनगणनेचा आधार नवी जनगणना 1 मार्च 2027 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा। त्यानंतर डिलिमिटेशन कमिशन ऑफ इंडिया स्थापन करून मतदारसंघाची पुनर्रचना केली जाईल। नव्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेसाठी 2 ते 3 वर्षे लागू शकतात। 2029 च्या लोकसभा निवडणुकीत महिला आरक्षण लागू करणं शक्य होण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे केंद्र सरकारने हे विधेयक आणण्याचा निर्णय घेतलाय। नवीन आरक्षणानुसार प्रत्येक राज्यात समप्रमाणात लोकसभेच्या जागा वाढवण्यात येणार आहे। त्यासाठी संसदेत घटना दुरुस्ती करावी लागणार आहे। या घटना दुरुस्तीसाठी संसदेत 2/3 बहुमताची आवश्यकता असून या संदर्भात केंद्रीय मंत्री अमित शहांनी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करतात। 50% जागा या वाढवल्या जातील आणि 50% जागा वाढवल्या गेल्याच्या नंतर त्याच्या 1/3 जागा या महिलांच्यासाठी आरक्षित होतील। उदाहरणार्थ 542 समजा लोकसभेची स्ट्रेंथ आहे, तर त्याच्या 50% जागा वाढवल्या जातील। म्हणजे जवळपास 270-71च्या आसपास काहीतरी किंवा ती संख्या जाईल आणि ती जी संख्या येईल 850च्या आसपास किंवा 842 त्याच्या 1/3 एवढ्या जागा महिलांच्यासाठी राखीव राहतील। ही प्रक्रिया कशी होईल यावरही एक नजर टाकूयात। केंद्र सरकार संसदेत घटना दुरुस्ती विधेयक आणणार। देशातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना 2011 च्या जनगणनेनुसार होणार। मतदारसंघाची पुनर्रचना सध्याच्या राज्यांच्या खासदारांच्या संख्येच्या समप्रमाणात असेल। नव्या निकषांनुसार महाराष्ट्रातील लोकसभा खासदारांची संख्या 72 आहे। राज्यात महिला राखीव मतदारसंघांची संख्या 24 होणार। महिला खासदारांची संख्या 1/3 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे। लोकसभेतील सदस्यांची संख्या 816 पर्यंत वाढू शकते। संसदेत महिला खासदारांसाठी राखीव जागांची एकूण संख्या 243 होईल। सर्वसाधारण जागांची संख्या 543 होणार आहे। एकंदरीत केंद्र सरकार महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्न करताना पाहायला मिळत असताना केंद्र सरकारने महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वाला देखील महत्त्व दिल्याचं पाहायला मिळत आहे। नारी शक्तीच्या प्रतिनिधित्वासाठी केंद्र सरकारने आणलेल्या या विधेयकाचं स्वागत होत असताना 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे घटना दुरुस्ती विधेयक आणलं जात आहे। केंद्र सरकारच्या या टायमिंगची ही चांगलीच चर्चा आहे। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।